मित्रांनो, ही सिंह रास फार मोठी इंटरेस्टिंग रास आहे बरं का. म्हणजे ना, आता प्रत्येक राशी भविष्यात तुम्ही ऐकलं असेल किंवा जिथे जिथे सिंह राशीच्या स्वभावाचं वर्णन करतात ना, तिथे तिथे तुम्ही एक गोष्ट ऐकली असेल की त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतात. पण आता या शब्दाचा अर्थ ना बऱ्याच जणांना कळतच नाही. ते सरळ खाली कमेंट करतात की नेतृत्व गुण काय लावलंय, आम्ही कुठं जातोय रोज मोर्चे घेऊन, आमच्या मागे कुठं लोकांची लाईन लागली आहे, असं बऱ्याच सिंह राशीच्या लोकांना वाटत असेल. पण मुळात नेतृत्व गुण म्हणजे काय ते जरा समजून घ्यायला पाहिजे. त्याबद्दल तर आपण बोलूच, पण त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांमध्ये बरेच चांगले गुण जरी असले तरी त्यांच्यामध्ये एक सवय किंवा त्यांचा एक दोष म्हणूया आपण, जो त्यांचं प्रचंड नुकसान करणारा ठरतो, त्याबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडून ते घडत असेल तर ते टाळण्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. आता सिंह राशीचा जो नेतृत्व गुणाबद्दल बोललं जातं ना, मग ती घरातली गृहिणी का असेना, पण ती सिंह राशीची असेल तर तिच्यामध्ये तो नेतृत्व गुण पाहायला मिळतो. आता नेतृत्व गुण पाहायला मिळतो म्हणजे काय, तर कुठल्याही नवीन गोष्टीसाठी ती इनिशिएटिव्ह घेईल. म्हणजेच काय, तर आजूबाजूच्या 4 बायका जमून चला आज आपण हे खरेदी करायला जाऊया, किंवा चला बरं आपण सगळ्या मिळून योगा क्लास जॉईन करूया, किंवा चला बरं मला ही गोष्ट येते मी तुम्हाला शिकवत जाईल दुपारच्या वेळामध्ये. म्हणजेच काय, तर नेतृत्व गुण म्हणजे तुम्हाला दरवेळी कंपनीमध्ये लीडर बनून फिरायचं नाही आहे किंवा तुम्हाला राजकारणी तुम्ही होणार आहात असा त्याचा अर्थ नसतो. तर तुम्ही जिथे कुठे जाता तिथे तुमचा प्रेझेन्स दाखवता, तुमचं अस्तित्व तिथे लोकांना दिसतं, तुम्ही काही गोष्टींची सुरुवात करता, तुमच्यामुळे 4 लोक 4 गोष्टींना तयार होतात करायला, तुम्ही पुढाकार घेता, याला म्हणतात नेतृत्व गुण. म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल की आपल्या सोसायटीमध्ये उद्यापासून आपण झुंबा क्लास चालू करू असं म्हणणारी जी व्यक्ती असेल ना, ती सिंह राशीची असण्याची जास्त शक्यता असते. किंवा मला छान ड्रॉइंग येतं, मी फावल्या वेळामध्ये तुमच्या मुलांना ड्रॉइंग शिकवत जाईल दुपारच्या वेळेला, किंवा मला गीता म्हणता येते मग मी तुम्हाला गीता शिकवत जाईल, असं म्हणणाऱ्या महिला या बहुधा सिंह राशीच्या असतात. कारण कुठेही गेल्यानंतर आपल्याला काय चांगलं करता येईल किंवा काय चांगलं देता येईल याचा विचार सिंह राशीची महिला असू द्या पुरुष असू द्या ते करतात. किंवा लोकांना जमवणं, लोकांना गोळा करणं ही कला त्यांच्याकडे असते. हा अनुभव तुम्ही घेतलाय का, कमेंट करून नक्की सांगा. आता पुढे बोलूया. सिंह राशीचे लोक प्रचंड बोलायला स्पष्ट वक्ते असतात, मग ते पुरुष असू द्या किंवा स्त्री असू द्या. त्यांच्या मनात एक आणि ओठात एक असं नसतंच. जे काही मनात आहे तेच त्यांच्या ओठांवर असतं. समोरच्याचं नाही पटलं ना तर फटकन त्याला सांगून मोकळे होतील. पण यामुळे काय होतं माहिती का, यांच्याबद्दल गैरसमज खूप होतात. म्हणजे जर तुमचा सिंह राशीचा बॉस असेल तर तुम्हाला तो प्रचंड खडूस वाटतो. जर तुमची सिंह राशीची एखादी मैत्रीण असेल तर तुम्हाला वाटतं ही माझ्यावर जळतीये म्हणूनच ही मला असं बोलतीये. असे बरेचसे गैरसमज या सिंह राशीच्या लोकांबद्दल समाजात किंवा त्यांच्या अवतीभवतीच्या लोकांमध्ये होतात. आणि याचं कारण हे असतं की यांचं जे काही बोलणं आहे ते अतिशय सरळ, अतिशय स्पष्ट असतं. बोलताना कुठलाही आडपडदा ठेवत नाही, किंवा डिप्लोमॅटिक ज्याला आपण शब्द वापरला जातो ना, की थोडंसं चांगल्या प्रकारे सुद्धा तुम्ही समोरच्याला तुमचं मत सांगू शकता, जरी ते थोडंसं कटू असलं तरी. पण तो चांगला बिंगला प्रकार काही नाही, जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोलून मोकळे होणार, असं या सिंह राशीच्या लोकांचं असतं. आणि त्यामुळे यांच्याबद्दल जरा गैरसमजाचं वातावरण अवतीभवती निर्माण होतं आणि त्यातून यांचं बरंच मोठं नुकसान होतं. ही गोष्ट जर कंट्रोल करायची असेल, या गोष्टीवर नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला बोलण्याची कला आत्मसात करावी लागेल. आता हल्ली अशी कुठली गोष्ट नाही आहे जी आपल्याला आत्मसात करता येत नाही किंवा शिकता येत नाही. कारण यूट्यूबवर, इंटरनेटवर त्या संदर्भातले बरेच व्हिडिओ आपल्याला मिळतात की ज्यातनं आपण सेल्फ डेव्हलपमेंट करू शकतो. बोलण्याची कला आपल्याला मूळतः अवगत नसेल तर ती आपण आत्मसात नक्कीच करू शकतो. तर सिंह राशीच्या लोकांनी थोडंसं या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. कारण काय होतं, तुम्ही बऱ्याच तुमच्या जवळच्या लोकांसाठी बऱ्याच गोष्टी करता पण बोलून सगळं घालवता. तुमचा बोलण्याचा जो टोन आहे तो थोडासा रफ असल्यामुळे इतरांना तुम्ही त्यांच्यात फक्त दोषच बघताय असं वाटायला लागतं. आणि कुणाला सतत आपले दोष दाखवलेले आवडतील ना, नाही का? त्यामुळे जरी तुम्हाला समोरच्याचे दोष दाखवायचे असले ना तरी त्याची एक चांगली पद्धतसुद्धा असू शकते. थोडेसे शब्द वापरताना पोलाइटनेस या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. पण तुमच्या घरात जर सिंह राशीची व्यक्ती असेल तर घरात एक ऊर्जा असते, उत्साह असतो, हे सुद्धा तुम्ही अनुभव घेतला असेल. काही बाबतीत यांचा हट्टीपणा यांना खूप नडतो, की यांची जी तत्त्व असतात ना ती म्हणजे अगदी मोडेल पण वाकणार नाही अशी तत्त्व असतात.
आणि त्यामुळे बऱ्याचदा इतरांना ती त्रासदायक ठरतात. यांच्या काही समजुती असतात आणि असं म्हणजे असंच झालं पाहिजे, हेच बरोबर आहे, हे जे असतं ना ते तुम्ही जेव्हा एकत्र कुटुंबात राहता किंवा टीममध्ये काम करतात तेव्हा हे धोरण अजिबातच उपयोगी पडत नाही की मी म्हणतोय ती पूर्व दिशा. हे थोडं सिंह राशीचं असतं. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता, हे वालं पात्र जे आहे ना ते सिंह राशीचं असण्याची दाट शक्यता आहे. पण जेव्हा तुम्ही समाजात काम करता किंवा सगळ्यांना सोबत घेऊन तुम्हाला चालायचं असतं, एकत्र कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे, तेव्हा जर असं वागलं तर मात्र आपल्याबद्दल गैरसमज होतात आणि आपण इतरांना खडूस, दुष्ट व्यक्ती वाटायला लागतो. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी या गोष्टी थोड्या कंट्रोल करायच्यात. इतरांच्या मतांचा सुद्धा विचार करा. कदाचित दुसरी बाजू असते, समोरच्याला जे म्हणायचंय ते त्याच्या परिस्थितीतनं आलेलं असतं, तेही थोडं समजून घेण्याचा प्रयत्न सिंह राशीच्या लोकांनी करायला हवा. यानी काय होणार आहे, यानी तुमचे नातेसंबंध चांगले होणार आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की मी प्रामाणिकपणे काम करतोय, मी भरपूर मेहनत घेतोय, कष्ट करतोय, पण कोणीतरी गोड बोलणारा व्यक्ती प्रमोशन घेऊन जातोय असं तुम्हाला वाटत असेल किंवा कुणीतरी वरिष्ठांच्या पुढे पुढे करणारं प्रमोशन घेऊन जात आहे आणि मला डावलच जातं किंवा मला नोटीसच केलं जात नाही. याचं मेन कारण हे असतं की कुठेतरी तुमचं संवाद कौशल्य जर कमी पडतंय. असं नाही की तुम्हाला कुणाची चाटुकारिता करायची आहे किंवा कुणाला मस्का लावायचा आहे, अजिबातच त्याची गरज नाही आपलं काम चांगलं असेल तर. पण एक कम्युनिकेशन स्किल ज्याला म्हणतो, संवाद कौशल्य जे आहे, कॉर्पोरेट जगातच नाही तर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये किंवा सोसायटीमध्ये सुद्धा संवाद कौशल्य जर असेल तर तुमच्यामध्ये असणारे गुण लोक नोटीस करतात आणि तुमच्या गुणांची कदर होते. एखादा व्यक्ती बोलायला जरा रफ अँड टफ असेल तर आपण त्याला टाळतोच नाही का? किंवा एखादा व्यक्ती तोंडावर सांगतोय काय कपडे घालून आलायच, कसला कलर आहे हा भंगार, तर आपण ऑफकोर्स अशा लोकांना टाळण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच सिंह राशीच्या लोकांची जी मोठी चूक आहे ती म्हणजे अतिस्पष्ट वक्तेपणा, हट्टीपणा आणि थोडासा हेकेखोरपणा. या 3 गोष्टी जर तुम्ही टाळल्या, थोड्या नियंत्रणात आणल्या, तर तुमच्यामध्ये असणारे गुण इतके चांगले आहेत किंवा तुमचं इतकी चांगली कपॅसिटी असते की तुम्ही समाजाला पुढे घेऊन जाऊ शकता, तुम्ही चांगली टीम लीड करू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या गुणांनी मोठा बदलसुद्धा समाजात, सोसायटीत, ऑफिसमध्ये घडवून आणू शकता. फक्त राजा रास आहे तुमची आणि राजा जसा सगळ्यांना घेऊन सोबत पुढे जातो, त्यासाठी तुम्हाला चांगलं संवाद कौशल्य आत्मसात करण्याची मात्र गरज आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.